डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये तुमच्या जागेवर आरक्षण पडलेलं. मी जाहीरपणे बारामतीच्या समोर सांगतोय, बारामतीकरांना, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अजित पवार बोलतो ते खरं बोलतो. त्यांनी सांगितलं की हो पडलेलं आहे, ते आरक्षण आम्ही काढून देऊ, पण तुम्हाला आम्हाला आता 50 लाख रुपये द्यावे लागतील. त्यात हसावं का रडावं हाच मुद्दा आहे. त्याचं कारण की दादांना पैसे मागायची सवय आणि मला मतं मागायची सवय, त्यामुळे मी मतांकरता प्रचाराला फिरत होतो. असं काही झालेलं नाहीये. आमचे तिथले सगळे प्रमुख कार्यकर्ते, दिलीप खैरे वर्षानुवर्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष आहेत, बाळासाहेब महाराष्ट्र राज्याचे आमचे उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे बारामतीत गेलो की ही सगळी मंडळी भेटतात आणि भेटणार. आता विरोधकांना आजपर्यंत स्थानच नव्हतं, ते मिळाल्यामुळे दादांच्या पायाखालची वाळू घसरली.